चला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची सूचना आली आहे, ती पाहूया. या योजनेच्या सगळ्या लाभार्थी भगिनींसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. तुमचं ई-केवायसी करायचं राहिलंय किंवा चुकलंय म्हणून काळजी वाटतेय का? अजिबात काळजी करू नका, कारण सरकारने यावर एक नवा तोडगा काढला आहे. ई-केवायसीची मुदत तर संपली, त्यामुळे आता थेट पडताळणी होणार आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका स्वतः घरी येऊन तुमच्या अर्जाची सगळी माहिती तपासतील. स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पडताळणी सुरू करायला सांगितलंय. पण मग अचानक हे असं सगळं का होतंय? एक तर ई-केवायसीची मुदत संपलीये आणि दुसरं म्हणजे काही अर्जांमध्ये चुका झाल्या होत्या. चला, पटकन आठवून घेऊया की या योजनेचे फायदे किती मोठे आहेत. दर महिन्याला प्रत्येक पात्र भगिनीच्या खात्यात 1,500 रुपये येतात. जवळपास 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळतोय. पण या सगळ्यात लोकांची एक मागणी अजूनही कायम आहे. म्हणजे बघा, अनेकांना मोबाईलवर OTP आला नाही, त्यामुळे त्यांचं काम अर्धवट राहिलं. मग आता प्रश्न उरतो की सरकार या सगळ्या विनंत्या ऐकून ई-केवायसीसाठी मुदत वाढवून देणार का?